तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ड्रग कॅल्क्युलेशन्स। ठीक आहे, ड्रग कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं, पीडियाट्रिकला कशा पद्धतीने आपण डोस द्यायचा, फ्लुइडचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं, टॅब्लेटचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ड्रग कॅल्क्युलेशन करण्या अगोदर तुम्हाला काही कन्व्हर्जन्स माहिती पाहिजेत, म्हणजेच मायक्रोग्राम दिला असेल तर मिलीग्राम, किलोग्राम, पाउंड्स, एमएल, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला कन्व्हर्जन माहित पाहिजे। तर आता आधी बघू आपण कन्व्हर्जन्स। तर हे सगळे आहेत बघा कन्व्हर्जन्स, मोजमाप। याचा आपल्याला ड्रग कॅल्क्युलेशन करते वेळेस किंवा आपण जर हॉस्पिटल साइडला काम करायला गेलो किंवा आपल्या एक्झाम मध्ये जरी क्वेश्चन याच्यावर येऊ शकतात कन्व्हर्जन्सवर। ठीक आहे, सगळे कन्व्हर्जन बघूया आपण। तर 1 ml इज इक्वल टू 15 ड्रॉप्स। ठीक आहे, 15 ड्रॉप्स असतात एका ml मध्ये। 1 पिंट म्हणजेच 500 ml। 500 ml म्हणजे काय, 1 पिंट, यालाच आपण हाफ लिटर सुद्धा म्हणतो 500 ml। नेक्स्ट आहे 1000 ml इज इक्वल टू 1 kg। ठीक आहे, वॉटरचं 1000 आपण ml घेतलं त्याचं वजन 1 kg होते। 1 औंस म्हणजेच काय 30 ml। 1 औंस हे 30 ml च्या बरोबर असतं। 1 कप फुल कप हा 150 ml च्या बरोबर असतो। 1 ग्लास 200 ml च्या बरोबर असतो। 1 टीस्पून 5 ml। 1 टेबल स्पून 15 ml। तुम्ही ऐकलं असेल कधी रेसिपीमध्ये 1 टीस्पून एवढं टाका, टेबल स्पून टाका, म्हणजे लक्षात घ्या 5 ml 15 ml, टीस्पून आणि टेबल स्पून। 1 गॅलन म्हणजेच 100 ml। 1 डेसिलिटर, तुम्ही सर्रास हिमोग्लोबिनचं लेवल लिहिलं असेल का 15 mg पर डीएल। तर डीएल काय असते 100 ml। तर 100 ml ब्लड मध्ये 15 ग्राम हे 100 ml ब्लड मध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण असणं म्हणजे काय 15 ग्राम पर डीएल आपलं हिमोग्लोबिन असणं। एलबीएस म्हणजेच काय पाऊंड। तर 1 पाऊंड म्हणजे 454 ग्राम असते। 1 mg बरोबर 1000 मायक्रोग्राम, एमसीजी लिहितो आपण त्याला। तर नेक्स्ट बघा ड्रॉप रेट। आपल्याकडे 2 ड्रॉप असतात, ड्रिप रेट असतात, म्हणजे मायक्रोसेट आणि एक असते मॅक्रोसेट। जे आपण चिल्ड्रनसाठी यूज करतो त्याला म्हणतात मायक्रोसेट आणि अडल्टसाठी आपण मॅक्रोसेट यूज करतो। तर त्या मायक्रोसेटचा ड्रॉप फॅक्टर असतो बघा 60 ड्रॉप्स पर मिनिट त्याची ॲबिलिटी असते, आणि आपला अडल्टसाठी मॅक्रोसेट जो असतो 15 ड्रॉप्स पर मिनिट त्याची ॲबिलिटी असते। तर आता याच्याच आधारावर आपण बघूया सगळे कॅल्क्युलेशन्स। तर हा आहे बघा ड्रग कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला। याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अमाऊंट डिझायर्ड अपॉन अमाऊंट ऑन हँड इंटू क्वांटिटी। आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे ते म्हणजे काय अमाऊंट डिझायर्ड, जेवढी क्वांटिटी अवेलेबल आहे। आता उदाहरणार्थ एक पॅरासिटामॉलची गोळी 650 असते, 500 mg असते। तर हे झाली अमाऊंट ऑन हँड, म्हणजे जेवढे अवेलेबल आहे तेवढं, आणि क्वांटिटी। ठीक आहे, तर 500 mg 650 mg तर एका टॅबलेट मध्ये आहे ते। जेव्हा टॅबलेट दिलेले असते तेव्हा आपण क्वांटिटी लिहितो 1, कारण की एका टॅबलेट मध्ये दिलेलं आहे ते। आणि जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर डोस दिलेला असतो तेव्हा ते 5 ml मध्ये किती ग्राम आहे, 10 ml मध्ये किती ग्राम आहे असं जर दिलेलं असेल त्यावेळेस क्वांटिटी लिहायची ते दिलेले ml। 10 ml मध्ये 5 ग्राम, 10 ग्राम, 20 ग्राम असं दिलेलं असेल तर क्वांटिटी किती द्यायची, मग जेवढ्या प्रमाणात ती दिलेलं आहे 10 ml 5 ml। परंतु जेव्हा टॅबलेट दिलेली असते तेव्हा तिथं क्वांटिटी आपण 1 घ्यायची। ठीक आहे, आता ह्याच गोष्टी आपण एक्झाम्पलच्या द्वारे बघूया। तर आता एक्झाम्पल मध्ये बघूया। एक्झाम्पल काय दिलं आहे, टोप्रोल एक्सेल ही एक टॅबलेट आहे, 50 mg पर ओव्हर इज ऑर्डर्ड। टोप्रोल एक्सेल इज अवेलेबल एज 100 mg पर टॅबलेट। हाऊ मेनी टॅबलेट्स वुड द नर्स ऍडमिनिस्टर्ड। 50 mg आपल्याला डोस डिझायर्ड आहे, रिक्वायर्ड आहे, आणि ती टॅबलेट अवेलेबल आहे 100 mg एका टॅबलेट, त्याचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं आहे। तर आपल्याला विचारलं की टॅबलेट किती द्यायचे आपण, तर ह्या गोष्टी बघूया आता आपण। तर आपलं सूत्र होतं बघा अमाऊंट डिझायर्ड अपॉन अवेलेबल ऑन हँड इंटू क्वांटिटी। हे सूत्र होतं आपलं dy इंटू क्यू। आता डिझायर्ड रिक्वायर्ड किती आपल्याला 50 mg, वर लिहू आपण, आणि ऑन हँड म्हणजे अवेलेबल फॉर्म किती आहे 100 mg
इंटू क्वांटिटी. क्वांटिटी तुम्हाला मी सांगितलं की टॅबलेट असेल तर इथं आपण एक टॅबलेट घेतो, ठीक आहे, कारण की एका टॅबलेटला आपण कॉन्सन्ट्रेशन दिलं असतं त्याच्यामुळं एक लिहिलं. आता 50 mg आणि भागून घेतलं आपल्याला किती येईल, 1/2 येईल. 1/2 म्हणजेच काय, हाफ. तर त्या पेशंटला आपल्याला टोप्रॉल एक्सेल ही हाफ टॅबलेट द्यावं लागेल, जेणेकरून आपलं जे डिझायर्ड अमाऊंट आहे, रिक्वायर्ड अमाऊंट आहे 50 mgचं ते पूर्ण होईल. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर आता आपण बघू दुसरं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आता बघा थोडंसं चेंज आहे काहीतरी. पहिले टॅबलेट होते आपली, त्याच्यामुळे क्वांटिटी एक घेतली होते, पण इथं आता आपल्याला ml मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. तर बघू आता कशा पद्धतीने काढायचं. डायलेंटिन 125 इज अवेलेबल ॲज 125 mg per 15 ml. डायलेंटिन 125 0.3 ग्राम per oral is ordered. How much should the nurse administer to patient? आपला अवेलेबल फॉर्म किती आहे, 125 mg पर 15 ml मध्ये 125 mg अवेलेबल आहे आपले डायलेंटिन. आपल्याला ऑर्डर रिक्वायर्ड किती आहे, 0.3 ग्राम, ठीक आहे. ml मध्ये दिलेला आहे अवेलेबल डोस आणि आपला रिक्वायर आहे ग्राम मध्ये. तर कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं की कन्वर्जन करायचं, तर आपल्याला mlचं ग्राम मध्ये, आपलं mgचं ग्राम मध्ये, नंतर ग्रामचं mg मध्ये करावं लागेल. तर आपण कोणत्याही एका कन्वर्जन मध्ये करू. आता ह्या ग्रामला पहिले आपण mg मध्ये करून घेऊ. 0.3 ग्रॅम कन्वर्जन आपल्याला mg मध्ये करायचं आहे. तर काय करावं लागेल, तुम्हाला मी सांगितलं की 1000 mg इज टू 1 ग्राम. तर मग याला 1000 न गुणवावं लागेल. किती, 0.3 जातात आणि दशांश जेव्हा येतो 2 अंक पाठीमागे येतो. तर एक इथे झाला तर 0 येते, परत इथे 1 0 म्हणजेच हे 300 मिलीग्राम येते. मी थोडं पुसतो आणि व्यवस्थित लिहितो थोडं. तर बघा आपल्याला रिक्वायर्ड म्हणजेच डिझायर डोस किती झाला, मग आताच काढला आपण 300 mg आपला रिक्वायर्ड डोस म्हणजेच डिझायर डोस झाला. आणि अवेलेबल डोस म्हणजेच ऑन हँड किती आहे, 125 mg पर ml, ठीक आहे. आता आपण पहिल्या सूत्रामध्ये ठेवून टाकू. अवेलेबल डोस किती दिलेला आहे, 125 mg पर 15 ml, ठीक आहे. आता आपण ठेवू फॉर्म्युल्यामध्ये आपल्या. तर वर आहे आपलं डिझायर डोस अपॉन ऑन हँड म्हणजेच अवेलेबल डोस इंटू क्वांटिटी. तर डिझायर डोस किती आहे आपला 300, अवेलेबल आहे 125 इंटू क्वांटिटी. आता आपण टॅबलेटच्या फॉर्ममध्ये एक क्वांटिटी घेतली होती, पण तुम्हाला सांगितलं जर ml दिलेला असेल तर तेवढं आपण क्वांटिटी लिहायची. 15 ml घेऊ आपण. आता याचं मॅथ करू. 125 mg ना भागू, तर 5 न भाग जातो याला, 5 दूनी 10 गुणिले 5 5 25, 5 31 आणि 0 60 5, परत त्याला 5 न भाग जातो, 12 5 60, 5 5 25, परत त्या 5 न 15 ला भाग जातो, 5 1 5, 5 3 15, परत 12 आणि 3 राहिले, 12 3 36 हे लिहितो मी. तर आपला डिझायर डोस जो आहे तो 36 ml आपल्याला जे डायलेंटिन आहे ते द्यावं लागेल आपल्याला 300 mg त्याची नीड पूर्ण करण्यासाठी, ठीक आहे. तर हे कळालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर हे पहा, आता वेट नुसार कसं कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे तिथं दिलेलं असेल की पर केजी आपल्याला एवढं ड्रग द्यायचं आहे, तर त्या पेशंटला आपण किती ड्रग देऊ, म्हणजेच काय
डोसेस कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन वेट. ठीक आहे, कसं करू मग आपण? वेट इंटू केजी इंटू डोसेस ॲडवाइज्ड पर केजी इज इक्वल टू रिक्वायर्ड फॉर्म. म्हणजे काय? समजा 50 केजीचं एक पेशंट आहे आणि त्याला ड्रग द्यायला सांगितलं 1 mg पर केजी. त्याला पर केजीला 1 mg ड्रग द्यायला सांगितलं, तर मग 50 केजी त्याचं वजन आहे, तर मग आपण त्याला किती ड्रग देऊ तेच आपल्याला काढायचं आहे. तर 50 गुणिले 1 mg, पेशंटचं वेट गुणिले डोसेस, 50 गुणिले 1 mg बरोबर 50 mg आपल्याला त्याला पूर्ण ड्रग द्यावा लागेल. हे झालं आपलं रिक्वायर्ड डोस. ठीक आहे, आर म्हणजेच काय? रिक्वायर्ड डोस. तर आपण याचं एक्झाम्पल बघूया. तर हे आता एक्झाम्पल बघूया आपण, वेटवर आधारित आहे. बघूया याच्यामध्ये आपण काय काय दिलं या गोष्टी लिहून ठेवूया. शर्टपर्यंत लक्षात ठेवा आपलं जे सूत्र आहे D/H इंटू क्यू. ह्याच्याच आधारावर आपले हे मेडिकेशनचे कन्व्हर्जन्स आहेत सगळे. तर पहिले हा बघा, डी म्हणजेच आपला डिझायर डोस, रिक्वायर्ड डोस किती आहे बघूया. तर 4 mg पर केजी. ठीक आहे, मेड्रॉल 4 mg पर केजी इज ऑर्डर फॉर अ चाइल्ड when 10 kg. मेड्रॉल अवेलेबल as 500 mg पर 4 ml. अवेलेबल म्हणजेच हँड ऑन हँड. हाऊ मेनी ml ऑफ मेडिकेशन ऍडमिनिस्टर्ड. ठीक आहे, तर आपल्याला डिझायर डोस किती आहे? 4 mg पर केजी आपल्याला त्या चाइल्डला द्यायचं आहे आणि चाइल्ड आहे 10 kg. तुम्हाला मी सांगितलं की कसा डोस काढायचा ते. ठीक आहे, वेट इंटू डोस करायचं. तर मग आता 10 kg आहे, पर केजीला त्यानं सांगितलं 4 mg, तर मग 10 kg ला किती होईल? 40 mg. हे झाला आपला डी. ठीक आहे, डी आला आपला 40 mg. ऑन हँड किती आहे आपल्याला? 500 mg. आणि क्वांटिटी किती आहे? पर 4 ml मध्ये तेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे. सगळ्या गोष्टी आपण ठेवू आता. डी किती आहे? 40 mg. एच अवेलेबल आहे 500 इंटू क्वांटिटी दॅट इज 4 ml. ठीक आहे, आता सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला किती ml आपण त्या चाइल्डला ड्रग द्यायचं त्या गोष्टी येतील. बघून 0 गेला, 0 गेला, परत 4 ला गुणू 4 चौक 16 भागविले 50. ठीक आहे, 2 भागू 2 16 आणि 25 2 50. त्याला भाग देऊ आता 8 भागिले 25. तर 25 ने 8 ला भाग जाणार म्हणून आपण आधी 0चा भाग देऊ. 0 पॉईंट देऊ, इथे येईल 0 80 झालं. 25 25 25 काय येते? 25 त्रिक 75 0.3 5 जोरले 50 झाले. 25 दुनी 50. म्हणजे आपल्याला चाइल्डला 0.32 ml मेड्रॉल द्यावे लागेल. त्याच्यामुळे त्याची 40 mg ची जी काही नीड पूर्ण होईल ऍज पर द डॉक्टर प्रिस्क्रिप्शन. तर हे झालं बघा. आता बघू नेक्स्ट आपण. आता बघूया आपण कॅल्क्युलेशन ऑफ इंट्राव्हेनस ड्रिप रेट. आतापर्यंत बघितलं आपण टॅब्लेट्सचं बघितलं, पण आता आपण इंट्राव्हेनस जे ड्रिप रेट राहतात, आपले हवे फ्लुइड्स राहतात, त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं ह्या गोष्टी बघूया. तर काय दिलेलं आहे बघा, फ्लो रेट काढायचं असेल आपल्याला, किती ड्रॉप एका मिनिटाला पडले पाहिजेत, किती वेळात पेशंटला जे काही प्रिस्क्राईब केलेलं आयव्ही फ्लुइड आहे ते किती वेळात जाईल, त्यासाठी आपल्याला ड्रॉप रेट किती ठेवायचा, ड्रिप रेट किती ठेवायचा, फ्लो रेट किती ठेवायचा, या सगळ्या गोष्टी इथून कळतील बघा तुम्हाला. तर काय दिलेलं आहे, फ्लो रेट इज इक्वल टू व्हॉल्यूम किती आहे ते द्यायचं, लिहायचं, टाइम किती वेळासाठी सांगितलं ते द्यायचं, आणि ड्रॉप फॅक्टर्स. आता ड्रॉप फॅक्टर्स जर आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेला असेल तर तो ड्रॉप फॅक्टर यूज करायचा, नाही दिला तर आपल्यासाठी 2 आयव्ही सेट असतात बघा आपल्याकडे नॉर्मली. एक असतो पिडियाट्रिक आयव्ही सेट, त्याला म्हणतो आपण मायक्रोसेट. त्याचा ड्रॉप फॅक्टर असतो बघा GTTS पर ml. म्हणजे GTTS म्हणजे काय मित्रांनो, ड्रॉप्स. ठीक आहे, 60 ड्रॉप्स पर मिनिट हे असतो आपल्या मायक्रोसेटचा ड्रॉप फॅक्टर.
आणि नंतर असं आपल्या आयडलसाठी यूज करतो बघा, तर होता मॅक्रोसेट आणि याचा ड्रॉप फॅक्टर असतो 15 GTTS पर ml म्हणजेच ड्रॉप्स पर ml. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये दिलेला असेल तर तोच आपल्याला ड्रॉप फॅक्टर यूज करायचा, नाही दिला तर आपण हे पाहू शकतो. ठीक आहे, तर आता बघू आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल बघू. आता हे बघू आपण आयव्ही फ्लुइडचं कसं कॅल्क्युलेशन करायचं. तुम्हाला मी सांगितलं होतं की वर काय लिहायचं, फ्लुइड लिहायचं. फ्लुइड किती दिलेलं आहे आपण एक्झाम्पल बघूया. कॅल्क्युलेट द फ्लो रेट फॉर 250 ml ऑफ 2.5% डेक्स्ट्रोज टू बी ऍडमिनिस्टर्ड ओव्हर 180 मिनिट. द इन्फ्युजन सेट हॅज अ ड्रॉप फॅक्टर ऑफ 30 GTTS पर ml. ड्रॉप फॅक्टर आपल्याला दिलेला आहे, फ्लुइड आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, काढायचं आहे आता फ्लो रेट काढायचा आहे. ठीक आहे, फ्लो रेट काढायचा आहे. 250 ml फ्लुइड दिलेला आहे आणि ड्रॉप फॅक्टर पण दिलेला आहे. तर आपण सूत्र काय होतं आपलं, फ्लुइड अपॉन टाइम इंटू आपला ड्रॉप फॅक्टर. फ्लुइड आपल्याला किती आहे 250 ml, टाइम 180 मिनिट, ड्रॉप फॅक्टर आपल्याला दिलेला आहे 30. ठीक, आपण सॉल्व करू. बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, 3 1 3, 3 6 18, 250 ला 6 न बघू, 6 1 6, 6 चौक 24, 1 उरला 10 झाले, 6 1 6 पॉईंट दिला, 4 बरोबर 40 झाले, 6 6 36, म्हणजे अराउंड हे 42 ड्रॉप्स पर मिनिट आपल्याला द्यावे लागतील. तेव्हाच आपला एवढा फ्लो रेट आपल्याला ठेवावा लागेल. त्याच वेळेस 250 ml फ्लुइडच्या आपल्या पेशंटला 180 मिनिटांमध्ये इन्फ्यूज होईल. आता नेक्स्ट बघू, फ्लो रेट काढायचा आहे का इन्फ्युजन पंपचा फ्लो रेट कशा पद्धतीने काढायचा हे गोष्ट बघू. आता काय एक्झाम्पल काय बघा, 1200 ml D5W म्हणजेच डेक्स्ट्रोजिन 5% in water, dextrose 5% in water. IV is ordered to infuse in 10 hours by infusion pump. Calculate in flow rate in milliliters per hour. तर आता इन्फ्युजन पंपचा कशा पद्धतीने फ्लो रेट काढायचा बघूया. सेम तसंच आहे, फ्लो रेट बरोबर व्हॉल्यूम अपॉन टाइम. ठीक आहे, व्हॉल्यूम इन ml आणि टाइम इन आवर. ठीक आहे, इथे विचारलं आपल्याला पर आवर विचारलं ना, त्याच्यामुळे टाइमला पर आवरनेच घ्यायला आहे. ठीक आहे, आता व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला D5W किती आहे 1200 ml, 1200 वर लिहू आपण, आणि टाइम दिलेला आहे 10 आवर्स. तर किती येईल 120 ml पर आवर हा आपला फ्लो रेट पाहिजे इन्फ्युजन पंपला. त्याला तुम्ही मिनिटामध्ये पण करू शकता. तर आता नेक्स्ट आतापर्यंत आपण बघितलं फ्लो रेट काढायचं. आता या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण बघू फ्लो रेट दिलेला असताना टाइम काढायचा. आता हे बघू, आता हे एक्झाम्पल मध्ये बघा फ्लो रेट आपल्याला दिलेला आहे, आपल्याला टाइम काढायचा आहे. तर काय काय दिलेलं आहे बघा. या एक्झाम्पल मध्ये मॅक्रोसेट यूज केलेला आहे असं सांगितलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं की जर मॅक्रोसेट असेल तर त्याचा ड्रॉप फॅक्टर किती असतो 15 ड्रॉप्स और GTTS पर ml हा असतो मॅक्रोसेटचा ड्रॉप फॅक्टर. नंतर काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे 1000 ml, आणखी फ्लो रेट दिलेला आहे 25 ड्रॉप्स पर मिनिट आपल्याला फ्लो रेट दिलेला आहे. तर आपल्या एक्झाम सूत्र काय होतं आपले, स्ट्रक्चर फ्लो रेटला FR असं लिहितो बरोबर व्हॉल्यूम अपॉन टाइम इंटू ड्रॉप फॅक्टरला मी DF असं लिहितो. ठीक आहे, आता किंमती ठेवू आपण जसं तसं. फ्लो रेट आपल्याला दिलेला आहे 25 ड्रॉप्स
बरोबर. व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे 1000 ml आणि टाइम आपल्याला काढायचा म्हणून जसं तसं लिहितो टाइम. ड्रॉप फॅक्टर 15 ड्रॉप फॅक्टर आहे आपल्या इथे. ठीक आहे, आता सॉल्व करू. तर 25 बरोबर याचा आपल्याला गुणाकार करू पहिले. 1000 गुणले 15 बरोबर 15000. काय म्हणलं, आता टाइम छेदामध्ये याची किंमत काढायची आहे. त्याला या साईडला घेऊ समीकरणाच्या आणि 25ला भागून घेऊ. 15000 आहे भागिले 25. याला टाइम बरोबर आता किती येते बघा. आधी पासून बघू. 5 5 25, 5 3 15 आणि 3 0. परत 5 1 5, 5 6 30 आणि 2 0. म्हणजेच आपला जो काही टाइम आहे तो आलेला आहे बघा इथं साईडला लिहितो इथं 600 मिनिट. 600 मिनिट. याला जर आपल्याला आवर मध्ये करायचं असेल तर भागिले 60 करावं लागेल याला. म्हणजे जे टाइम आवर मध्ये आपला 10 आवर. ठीक आहे, तर आपल्याला एका मॅक्रो सेटने 1000 ml फ्लुइड 25 ड्रॉप्स पर मिनिट या फ्लो रेटने 10 आवर लागतील इन्फ्यूज करायला. ठीक आहे, हे झालं. आतापर्यंत आपण सगळे टाइप्स बघितले. तर हे तुमच्यासाठी असाइनमेंट असणार आहे. बघा, मी जसं कॅल्क्युलेट केलं त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला याचं आन्सर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.